च्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी 24 तासात वाल्मिक कराड सरेंडर होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीचे 9 पथक तयार करण्यात आलेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आरोपींचे मोबाईल डेटा सीआयडीने तपासल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाल्मिक कराडसह फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। फरार आरोपींच्या नातेवाईकांचे देखील बँक खाते गोठवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। दत्ता, नक्कीच सूत्रांच्या हवाल्यानुसार या प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाच्या माहिती सध्या समोर आलेल्या आहेत, ज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने जवळपास 9 पथकं तयार केलेली आहेत, ज्यामध्ये 150हून अधिक कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे। स्कॉर्पिओ गाडीमध्ये जे मोबाईल आढळले होते ते सुद्धा प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले आहेत, त्यांचा अद्याप अहवाल आलेला नाही। मात्र या संपूर्ण प्रकरणात जे कॉल डिटेल्स असतील, व्हॉट्सअप कॉल असतील, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल असतील, ते सुद्धा तपासण्याचं काम जे आहे ते सीआयडीच्या पथकाकडून करण्यात आलेलं आहे। हे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड यांचं बँक खाते जे आहे ते सुद्धा गोठवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर इतर आरोपींचे सुद्धा बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत। त्याही पुढे जाऊन जर माहिती समोर येते आहे त्यानुसार ह्या सगळ्या आरोपींचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा बँक खाते गोठवण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। त्यामुळे वाल्मिक कराड हे 24 तासात सरेंडर होणार का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। काही ठिकाणावरून अशी माहिती सुद्धा येते की 24 तासाच्या आत वाल्मिक कराड हे सरेंडर सुद्धा होऊ शकतात। त्यामुळे या संदर्भामध्ये महत्त्वाची ही सगळी माहिती सध्या समोर आलेली आहे। आतापर्यंत जवळपास 100पेक्षा अधिक लोकांची चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे। फरार आरोपीच्या संपर्कात जे काही लोक होते त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे सीआयडी कडून या संपूर्ण प्रकरणाची कसून तपासणी सुरू होते, मोठ्या प्रमाणात ऍक्शन सुद्धा घेतल्या जातात। त्यामुळे वाल्मिक कराड सरेंडर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र प्रशासनाकडून पोलिसांकडून युद्ध पातळीवरती या संपूर्ण प्रकरणात प्रयत्न सुरू आहे। दत्ता, सध्या काही मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहेत, त्यातून काही माहिती आता पोलिसांच्या हाती आली आहे? नक्कीच ते जे मोबाईल आहे ते मोबाईल स्कॉर्पिओ गाडीमध्ये मिळाले होते। त्या मोबाईलची तपासणी सुरुवातीला पोलिसांकडून आणि सीआयडी पथकाकडून करण्यात आलेली होती। हे जे दोन्ही मोबाईल आहेत ते प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी सुद्धा पाठवलेले आहेत। त्यामध्ये काही महत्त्वाचा डाटा, त्याचबरोबर कॉल्स, इतर काही कॉल डिटेल्स आणि काही व्हिडिओ सुद्धा मिळाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र हे मोबाईल प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवलेले आहेत, त्याचा अद्याप अहवाल आलेला नाही। त्यामुळे त्यातली ठोस माहिती समोर आलेली नाही। मात्र त्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते, ज्यामधून कॉल डिटेल्स असतील, व्हिडिओ कॉल असतील, व्हॉट्सअप कॉल असतील याची सुद्धा माहिती मिळणार आहे। आणि त्या मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते ते सुद्धा व्हिडिओ जे आहेत त्याची सुद्धा तपासणी होत असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मोबाईलमधून अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दत्ता, संतोष देशमुखची हत्या आणि खंडणी या दोन्हीबद्दल काही माहिती समोर आलेली आहे? खरं तर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि खंडणी हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले गुन्हे आहेत। मात्र सुरुवातीपासून संतोष देशमुख यांचे नातेवाईक असतील किंवा फिर्यादी असतील ते सातत्याने सांगतात की या दोन्ही घटनांचा एकच संबंध आहे। त्यामुळे जो खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्या आरोपींवरती सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या भाषणांमधून सुद्धा केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या संदर्भात पोलिसांकडून अद्याप कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही। दोन्ही गुन्हे एकत्रित करण्याचं किंवा दोन्ही गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांच्यावरती हे दोन्ही प्रकारचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भातली पावलं जी आहेत ते पोलिसांकडून उचलली गेलेली नाहीत। त्यामुळे ठोस माहिती अशी हाती आलेली नाही। मात्र नातेवाईकांकडून आणि ज्यांनी ही फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीकडून सातत्याने आरोप केला जातोय की खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण हे दोन्ही एकच आहेत। त्यामुळे त्या आरोपींवरती हे दोन्ही गुन्हे लावण्यात यावेत अशी सध्या मागणी केली जाते। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सीआयडी आणि पोलीस तपासामध्ये काय निष्पन्न होते आणि त्यानुसार पुढचे गुन्हे काय दाखल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या दोन्ही प्रकरणामध्ये एकत्रितरित्या तपास सुरू असल्याची सुद्धा माहिती समोर येते। दत्ता, जे 3 फरार आरोपी आहेत त्यांच्या संदर्भातली काही माहिती पोलिसांच्या हाती आली आहे? खरं तर 3 फरार जे आरोपी आहेत त्यांना फरार झाल्याला आज 20 दिवस झालेले आहेत आणि त्यांच्या शोधासाठी सुद्धा पोलिसांनी यापूर्वीच मोठ्या प्रमाणात पथकं पाठवली आहेत। पुन्हा सीआयडीने सुद्धा वेगळी 9 पथकं जी आहेत ती तयार केलेली आहेत। मात्र या आरोपींची माहिती सध्या पोलिसांना मिळालेली नाही किंवा पोलिसांकडून अद्याप 3 आरोपींनाही अटक केलेली नाही। दुसऱ्या बाजूला जे वाल्मिक कराड आहेत ज्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, वाल्मिक कराडांना सुद्धा अद्याप अटक झालेली नाही। त्यामुळे हे 3ही आरोपी नक्की आहेत कुठे, पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले का, पोलिसांकडे या संदर्भात
संदर्भातली काही धागेदोरे मिळालीत का हे खरं तर पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र अद्याप तरी या तीनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरण जे आहे ते क्लिष्ट झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. काल बीडमध्ये सुद्धा या संदर्भात मोर्चा निघालेला होता. मोर्चानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये येतील आणि आरोपींना पकडतील अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अजूनही ते 3 फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दत्ता, वाल्मिक कराड 24 तासाच्या आत पोलिसांच्या समोर येणार का? किंवा आता 9 पथक शोधासाठी त्यांच्या पाठवलेले आहेत, त्यामुळे पोलिसांना काही धागेदोरे लागलेले आहेत? वाल्मिक कराड कुठे आहे किंवा त्याची काही माहिती त्यांच्यापर्यंत आलेली आहे पोलिसांकडे? नक्कीच खरं तर वाल्मिक कराड यांच्या शोधासाठी 9 पथकं आणि जवळपास 150 अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराड यांच्या शोधासाठी आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी जी आहे ती पाठवण्यात आलेली आहेत. मात्र अद्याप त्या संदर्भातली माहिती समोर नाही. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर वाल्मिक कराडच्या भोवतीचा पास आवळायला प्रशासनाने सुरुवात केलेली आहे. वाल्मिक कराडांची जी काही बँक खाती होती ती गोठवण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड असतील किंवा इतर आरोपी असतील त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा बँक खाती गोठवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई होत असल्यामुळे कदाचित या पुढच्या काळामध्ये वाल्मिक कराड जे आहे ते 24 तासामध्ये समोर येऊ शकतात, सरेंडर होऊ शकतात आणि स्वतःला अटक करून घेऊ शकतात अशी सुद्धा माहिती जी आहे ती समोर येते आहे. मात्र पोलिसांचा वाल्मिक कराडांसोबत किंवा त्यांच्याशी असलेल्या संबंधित असलेल्या लोकांसोबत कसा संपर्क आहे त्यातून माहिती जी समोर येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र जी वाल्मिक कराड यांच्यावरती कारवाई होते त्यानुसार अशी शक्यता व्यक्त केली जाते की 24 तासामध्ये वाल्मिक कराड सरेंडर होऊ शकतात. जर 24 तासामध्ये वाल्मिक कराड हे सरेंडर झाले नाहीत तर पोलिसांची पुढची रणनीती काय असेल? पोलिसांशी काही बोलणं झालं तुमचं? खरं तर पोलिसांशी सातत्याने संपर्क ठेवून आहोत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पोलीस या संदर्भातली माहिती देण्यामध्ये थोडंसं टाळाटाळ करत असल्याचं सुद्धा समोर येतंय. त्याचं कारण असं आहे की प्रकरण सेन्सिटिव्ह आहे आणि हे तिन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीये, त्यामुळे सुद्धा माहिती उपलब्ध होत नाहीये. मात्र जर का वाल्मिक कराड 24 तासाच्या आत सरेंडर नाही झाले तर कदाचित आणखी तपासाचा वेग जो आहे तो वाढवला जाऊ शकतो. जसं की सीआयडी कडून 9 पथकाद्वारे 150 अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरात सुद्धा वाल्मिक कराड आणि इतर 3 आरोपींचा शोध घेतला जाऊ शकतो आणि कसोशीने वाल्मिक कराड यांना अटक करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. किंवा वाल्मिक कराड यांचे जे इतर नातेवाईक आहेत जर वाल्मिक कराड सापडले नाहीत, ते सरेंडर झाले नाहीत तर त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा अर्थात त्यांची पत्नी असतील, मुलं असतील किंवा इतर जवळचे नातेवाईक आहेत त्यांची सुद्धा बँक खाती जी आहे ती गोठवण्याची कारवाई जी आहे ती पोलिसांकडून आणि त्याचबरोबर महसूल विभागाकडून केली जाऊ शकते. त्यामुळे वाल्मिक कराड हे सरेंडर होतील का हा प्रश्न आहे. मात्र 24 तासाच्या आत वाल्मिक कराड जर सरेंडर नाही झाले तर कदाचित त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा संपत्ती गोठवली जाऊ शकते. दत्ता, गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया स्वतः बीडमध्ये तळ ठोकून आहेत आणि त्यांनी एक दावा केला होता की जे फरार आरोपी आहेत 3 आरोपी त्यांचा खून झालेला आहे, त्यांची हत्या करण्यात आली असा त्यांचा दावा होता. त्या सगळ्यानंतर पोलिसांनी देखील तपास केला. पोलिसांकडून आता काय माहिती त्याच्यातली अधिक समोर आली आहे? खरं तर या संदर्भामध्ये एसपीनेच माहिती दिली होती की अंजली दमानिया यांनी एसपीकडे पोलिसांकडे जी काही माहिती पुरवलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करणार आहोत. मात्र अंजली दमानिया यांनी जो मोठा दावा केला होता या संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे 3 मुख्य आरोपी आहेत त्यांचा खून झालेला आहे आणि त्यांना त्या संदर्भातले मेसेज सुद्धा आल्याचं सांगितलं जात होतं. या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी अंजली दमानिया यांच्या दाव्याची पडताळणी केल्याची सुद्धा माहिती समोर आहे. मात्र त्या पडताळणीमधून फारसं काही समोर आलं नसल्याचं सुद्धा पोलिसांनी गोपनीय पद्धतीने ही जी माहिती आहे ती दिलेली आहे. त्यामुळे त्या 3 आरोपींचा खरंच मर्डर झाला आहे का, त्यांचा खरंच खून झाला आहे का या संदर्भातली पक्की माहिती जी आहे ती समोर आलेली नाही. मात्र अंजली दमानिया गेल्या 3 दिवसापासून बीड शहरामध्ये या ठिकाणी फिरत आहेत. ते वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा फिरत आहेत. आज दुपारी अंजली दमानिया यांच्याशी बोलणं झाल्यानुसार त्या खरं तर परळीला थर्मल परिसरामध्ये जो राखेचा व्यवहार केला जातो त्या परिसरामध्ये भेट देणार होत्या. मात्र तत्पूर्वी त्यांना पाटोदा या तालुक्यामधून काही माहिती मिळाली, त्या ठिकाणाहून त्यांना काही निरोप आले. त्यामुळे अंजली दमानिया ते पाटोदा या परिसरामध्ये गेलेले आहेत. त्यांच्याकडून त्या ठिकाणावरून सुद्धा त्या काही लोकांकडून डिटेल्स जमा करतायत. त्या डिटेल्स उद्या मीडियासमोर ठेवणार असं अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे. मात्र त्यांनी जो महत्वाचा दावा केला होता की या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींचा मर्डर झालेला आहे या संदर्भातली पोलिसांकडून तरी कुठली अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाहीये. त्यामुळे अंजली दमानिया दावा करत असलेली माहिती नक्की काय आहे त्या संदर्भामध्ये पोलीस तपास काय करतात या संदर्भातली आणखी माहिती उपलब्ध होणं गरजेचं आहे. मात्र अंजली दमानिया यांनी केलेला दावा निश्चितच गंभीर आहे. नक्कीच. धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.